हा, चौघी जणी रूप, वर्णन, गुण. रूप कुठं चांगलंय तर गुण चांगले नाहीत. कुणी म्हणतं रूप चांगलंय तर गुण नाही, गुण चांगले तर रूप नाही. काही लोक बोलत बोलत म्हणत नाही हो, तशी रूपानं चांगली पण गुणानं नाही. असे हे रूप आणि वर्णन महादेव महाराजांनी प्रमाण दिलं, म्हणून आपल्याला आजपर्यंत इथं बोलवावं लागलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता आवड विषय चालू. आपला आवड मध्ये किती रूप येतं, गुण येते. मग आता देवाची आवड नेमकी कोणती आवड आहे देवाची? मग वर्णन आपण कुणाचं करायला पाहिजे? रूपाचं करायला पाहिजे का, नामाचं करायला पाहिजे का, गुणाचं करायला पाहिजे? तो त्या ठिकाणी एकनाथ बाबा अभंगाच्या पहिल्या चरणात आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 आवडे एकनाथ बाबा म्हणतात, आवड देवासी तो ऐका प्रकार. तो म्हणला ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. काय म्हणतात एकनाथ बाबा? आतापर्यंत मला आवड दाखवली, आवडीमध्ये भक्ती आलं, रूप आलं, वर्णन आलं, रूप आलं, सगळं. पण ह्या ठिकाणी म्हणतात रूपात वर्णनामध्ये काय होतं? सगळ्यात श्रेष्ठ एकनाथ बाबांनी काय दाखवलं? नाम दाखवलं. आता तुम्ही सांगा, देवाचं नाम मोठं का देव मोठा? हा बघा, नाम मोठं म्हणजे ज्ञानोबा रायांना प्रश्न पडला, त्यांच्या गुरुला निवर्तीनाथांना विचारू लागलं, गुरु महाराज हे सगळे नाम नाम म्हणते, देवाचं नाम बरं नाम केवढं आहे? केवढं नाम? गगनाऊनी वाढ नाम आहे, नाम आहे, गगनाऊनी वाढ नाम आहे, आहे गगनाऊनी वाढ
वृत्तीनाथांना म्हणजे ज्ञानोबरायांनी त्यांच्या गुरुला प्रश्न विचारला, हे गुरु माऊली, देवाचं नाव तुम्ही सांगितलं, आतापर्यंत नाव सांगितलं, मग नाव केवढं आहे? तर नाव सांगितलं, गगनाऊनी वाड नाम आहे, ज्ञान देव पुसे निवृत्तीसी चाड, आणि गगनाऊनी वाड नाम आहे. गगन म्हणजे आकाश. आकाशाचं आतापर्यंत कुणालाच मोज माप लागलेलं नाही, आणि ह्याच्यापेक्षा देवाचं नाव मोठे. मग देव तर ह्याच्यापेक्षा केवढा असेल आपल्याला माहित आहे का? मग संत म्हणले, देवा तू केवढा आहेस हे आम्हाला सध्या कळलं नाही, मग तुला सगुण म्हणू का निर्गुण रे? हे खूप गोविंद. म्हणून म्हणले फक्त आम्हाला काय माहित आहे? नाम. आणि तेच नाव जर आपण रात्रंदिवस ध्यास घेतला, नाम चिंतन केलं, तर आपण एक दिवस काय होऊ? देव होऊ. देव. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. बरोबर आहे. कोणता बी ध्यास घ्या तुम्ही नामचिंतनाचा, साक्षात त्याच रूपाला तुम्ही प्राप्त होतात. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये सांगतात, चतुर्भुज रूप कुणी ठेवले. जर तुम्ही नामचिंतनामध्ये एक रूप ज्या वेळेला होतात, त्या टायमाला तो माणूस चतुर्भुज म्हणजे भगवान विष्णूच्या रूपाला प्राप्त होतो. आणि तेच जर नाम आपण अखंड रात्र आणि दिवस जर आपल्या मुखामध्ये ठेवलं, तर आपण काय होऊ शकतो? देव होऊ शकतो एक दिवस. मग साधू संतांनी काय घेतलं? तेच घेतलं. वेदानं सांगितलं, साधू संत गेले, आनंदी राहिले, आणि हरिनामे झाले कृतकृत. मग आता साधू संत आनंदी राहतात आणि आपणच आनंदी राहत नाही. ह्याचं कारण काय आहे? की आपण देवाचं नाम चिंतन घेत नाही. आपण घेतो, सगळे घेतात, पण मर्यादा आहे. दररोज कुणी 11च माळा करते, कुणी एकच करते, कुणी 2च, कुणी रामकृष्ण हरी नाही. काय करायला पाहिजे? एकनाथ बाबा स्वतः सांगतात, देवाचं नाव देताना बी घ्यायचं आणि घेताना बी घ्यायचं. बरोबर? हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. जर आपलं असा नेम असेल आपला सारखं, बर शेवट म्हणले भांडताना सध्या देवाचं नाव घ्या. भांडणं होते? होय बा, होतील का? भांडण करताना देवाचं नाव मुखाला येत असल्यावर भांडण होतील? नाही होणार. पण येत नाही. त्याचं कारण काय? काय येत नाही? ह्याचं कारण आहे आपल्या मागलं कर्म. कर्म आपल्याला त्या ठिकाणी जाऊ देत नाही. मग आपल्याला बाकीचेच कर्म सुचवतं. मग सुचल्यानंतर त्या नामाकड तिकडं माणूस जाऊ शकत नाही. आणि मग आपल्या माग हेच कर्म, आपलं पूर्वजन्माचं जे कर्म आहे ते आपल्या माग आलेलं असतं. आता तुम्ही म्हणताल कर्म कर्म, नेमकं कर्म काय? बघा, एक अधिकारी उदाहरण, त्याला पगार आहे 1,00,000 रुपये महिना. 1,00,000 रुपये महिना तो 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत उचलतो. आणि तो महिना 30 तारखेला उचललेला पगार कोणत्या महिन्यात खर्च करतो? दुसऱ्या महिन्यात, म्हणजे पुढच्या महिन्यात महागाला पगार खर्च करतो. आणि तेच कर्म आपलं महागाल्या जन्मातलं कर्म आपण ह्या जन्मामध्ये भोगतो. मग कोणतं कर्म आहे? कोणतंही असो, केले कर्म झाले तेची भोगाले, कर्म झाले तेची भोगाले, कर्म झाले तेची
ऐसे किती आता सांगतात कर्म केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. अनेक लोक ह्या कर्माच्या भेन भेन जन्मतात मरतात. असे आजा मेला पंजा मला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. असे कितीक पिढ्या जातील आणि कितीक येतील ह्या पृथ्वीवर तरी त्याची गणता करता येणार नाही. कशा भेना? कर्मा भेना. बरं नेमकं कर्म चुकायचं कसं? तर एकनाथ बाबा म्हणतात की रात्रंदिवस काय करावं लागल? नामचिंतन करावं लागेल. बरं नामचिंतन केलं, आम्ही सांगितलं बाबा तुम्ही रात्रंदिवस नामचिंतन करा. मग काय होईल? जर रात्रंदिवस नामचिंतन केलं तर शेवटीला का व्हायना उपयोग येईल का? नामचिंतनाचा उपयोग येणार का? तर एकनाथ बाबा म्हणतात सगळं खरं आहे. नामचिंतन तुम्ही रात्रंदिवस जर केलं तर एवढंच की तुम्हाला अंतकाळेला, आता हे जन्मामध्ये तर आपलं काय सुख, ह्या जन्मात कुणाला कसला जरी असला, लहानापासून मोठा असला तरी त्या माणसाला सुख कुठंच नाही, कुठंच नाही. मग आता हे तर जन्म चाललाय, मग म्हणतात रात्रंदिवस नामचिंतन करा. मग रात्रंदिवस नामचिंतन आपण करीत असताना आपण ज्या वेळेला आपलं आयुष्य संपलंय त्या टायमाला जर मुखाला नाम आलं तरच त्याचा काहीतरी फायदा, नाही तर नाही. आता बघा मग बरं म्हणले मग असा कुणाला फायदा झाला कुणाला नाही झाला? तर म्हणले बघा, एक जणानं काहीच केलं नाही आणि त्याच माणसाला शेवटी मुखाला नाम आलं, काय करायचं? अहो ते कधी एखादच करीत नव्हतं, कधी उपवास नाही, कधी पारण नाही, कधी देवाचं दर्शन घेतलं नाही, पण त्याला वैकुंठामध्ये सत्य बरोबर आजा मेला कुठे नेलं? वैकुंठाला नेलं. कारण अंतकाळाला त्याला अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही, हो तुका म्हणे सुखा पार नाही. सांगितलं अंतकाळाला म्हणजे आपला शेवटच्या क्षणाला जर मुखाला नाम आलं तरच त्याच्या सुखाला पार नाही, नाहीतर दुःखच भोगावं लागतं. कुणाला भोगावं लागलं? हा, जड भरत राजा हरणी गर्भे गेला घाला तो घातला वासनेने. मग नाम आपल्याला मुखाला येईल अशी गॅरंटी नाही. मग काय करा? एकनाथ बाबा म्हणले की रात्रंदिवस गोक्यात करा, त्या टायमाला तरी येईल. बरं काय म्हणलं, ठीक आहे, नाही आम्हाला नाम चिंतन घेताच येत नाही, आम्ही काय करू? एक हजरीनं माणूस ठेवू. अण्णा बरोबर ना, हजरीनं माणूस ठेवायचं. सारखं रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, त्या माणसाला म्हणा. काय उपयोग होईल का? नाही होणार. आपोली आपण करा सोडवण संसार बंधन थोडा वेगी. आपणच केलं तर फायदा आहे, नाही तर फायदा होणार नाही. मग एकनाथ बाबा म्हणतात रात्रंदिवस जर देवाचं नाम चिंतन केलं तर परिणाम काय होईल? त्या माणसाला बुद्धी चांगली सुचल अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हो तुळसी माळ गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा
कळवळा वैष्णवाचा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा अरे हृदय कळवळा वैष्णवाचा हृदय कळवळा वैष्णवाचा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा 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 ओ तुळशी माळ गाळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गाळा गोपी चंदन टिळा माळ गाळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गाळा गोपी चंदन टिळा गोपी चंदन टिळा एकनाथ बाबा म्हणतात तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. मग त्या माणसाला बुद्धी कशी सुचणार जर रात्रंदिवस काय म्हणतात रात्रंदिवस नामचिंतन केलं तर त्या माणसाला अनेक वर्ष नामचिंतन देवाची सेवा संताची सेवा जर केली तर त्या माणसाला पुन्हा म्हणते आता काय खरं कळलं नाही. चला कुणाच्या तरी हातानं आपण काय करू माळ घालू. मग माळ घातल्यानंतर गण येणार तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. आणि ज्या टायमाला तुळशीची गळ्यामध्ये माळ आणि गोपीचंदाचा टिळा घातल्यानंतर लावल्यानंतर मग पुन्हा हृदय कळवळा वैष्णवांचा. बरं आता वैष्णवांचा कळवळा म्हणते. एकनाथ बाबा म्हणले वैष्णव. आता वैष्णव शब्द का वापरला बाबांनी. त्या माणसाच्या हृदयामध्ये कळवळा निर्माण झाला पाहिजे. बरं वैष्णव म्हणायचं कुणाला कुणाला म्हणायचं. वैष्णव म्हणो जया आणि अवघी देवावरी माया. जर आपण माळ घातली गोपीचंदन टिळा घातला गेलेलो तर पुन्हा देवाविषयी आपल्याला मगासा शब्द आवड निर्माण झाली पाहिजे. कुणाची वैष्णवाची आवड. आता वैष्णवच नेमकं वैष्णव वैष्णव काय. हनुमंतराय कोण आहेत वैष्णव. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव आणि तेच 11वा रुद्र अवतार हनुमंतराय. मग हनुमंतराय वैष्णव आहे. बरं नेमकं वैष्णव वैष्णव मगापासून आपण बोलतो. वैष्णव म्हणायचं कुणाला. बरं वैष्णव काय आहे. हा 20 अधिक 9 ह्याला म्हणायचं वैष्णव. 20 अधिक 9 ह्याला म्हणायचं वैष्णव. 20 आणि 9 किती झाले. आता 29 झाले. 20 अधिक 9 वैष्णव म्हणजे 29 बरोबर. आता बघा पत्ते किती पाळायचे सांगितलं. वैष्णव नेमकं म्हणायचं कुणाला. एकनाथ बाबा म्हणतात 29 पत्ते जो माणूस पाळतो त्याला वैष्णव म्हणायचं. किती पत्ते 29. एका महिन्याला एकादशी किती 2. 12 महिन्याच्या 24. 12 महिन्याच्या 24 एकादशी. आता खाली किती राहिले 5. राम नवमी महाशिवरात्री उपवास सांगतोय किती झाले 26 झाले. वामन जयंती नरसिंह आणि कृष्ण किती झाले. हे 29 तत्व जे आहे तो नेम पाळतो ह्याला वैष्णव म्हणले. मग 29 उपवास जो करतो आपण किती करतो 12 महिन्याच्या किती 24. एखादी झाली तर महाशिवरात्री. पुन्हा एखादी अष्टमी. रामनवमी धरली का कुणी नाही. रामनवमी धरली का कुणीच धरली बघा. त्यांनी धरली. कृष्णाष्टमी धरली. नरसिंह जयंती नाही धरीत कुणी.
पुन्हा वामन जयंती कुणीच नाही, बरोबर आहे ना. म्हणून हे 29 उपवास जो माणूस करतो 20+9 इथं वैष्णव ह्याला म्हणतात म्हणले. मग तो माणूस वैष्णव म्हणू जयान अवघी देवावरी माया, आणि तोच माणूस वैष्णव म्हणला जातो. ह्या ठिकाणी एकनाथ बाबा म्हणतात हृदयी कळवळा वैष्णवांचा. त्या माणसाच्या हृदयामध्ये एवढे उपास जो माणूस धरतो. बाकीच्या शास्त्रामध्ये उपास किती दाखवले? सोमवार आणि एकादशी, बरोबर. दुसरं दाखविला का कोणत्या शास्त्रामध्ये? सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार, एकादशी आणि सोमवार. मग हे नियमानं एकादशी आणि सोमवार सांगितले. आणि जे वैष्णव आहेत त्यांना हे 29 पत्ते सांगितले. जो माणूस 29 पत्ते पाळतो तो वैष्णव आहे. आणि मग तो माणूस इतका पत्ते पाळणारा माणूस दर बारीला 1 महिन्याला किंवा 2 बाजाराला, 2 बाजार, जास्त बाजार म्हणायची गरज नाही. मग 2 बाजाराला गेल्याशिवाय राहणार आहे का? ते बाजार कोणते? अभंगाच्या 3ऱ्या आषाढी कार्तिकी पंढरीचे वारे हो, आषाढी कार्तिकी पंढरीचे वारे हो, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ओ, आषाढी कार्तिकी पंढरीची आषाढी कार्तिकी पंढरीचे वारे हो, आषाढी कार्तिकी पंढरीचे वारे हो, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ओ, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ओ साधन निर्धारे आनंद हे, साधन निर्धारे आनंद हे, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा ओ, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, साधन निर्धारे आल नाही, साधन निर्धारी आल नाही, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा ओ, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. काय म्हणतात एकनाथ बाबा? जर हा नियम पाळला माणसानं, वैष्णव म्हणून घेतलं स्वतः, तर तो माणूस एका ठिकाणी गप बसणार नाही. तो बाजारला जाणारच. कोणी महिन्याच्या बाजारला जाणार. ह्या ठिकाणी बाजार म्हणले कोणाला? बाजार. पंढरपूरच्या ह्याला पंढरीचा हाट, काऊलाची पेट, मिळाले चतुष्ट वारकरी. दोन्हीचं हाट भरले घनात अपार मिळाले वारकरी. हे बाजार म्हणले कुणाला? पंढरीच्या ज्या वाऱ्या आहेत ह्याला बाजार म्हणले. बाजार. बरं, शेवटी महिन्याला नका जाऊ म्हणले. कोण? ठीक आहे, पांडुरंग म्हणले बाबांनो, तुम्हाला परपंचानं कामानं तुमच्या माग व्याप आहे. मग तुम्ही बाकीच्या महिन्याच्या 15 दिवसाच्या बाजाराला नाही गेलात तरी चालन, पण डोळ्याला पांडुरंगानं नामदेवरायाच्या पुढं धारा लागल्या डोळ्यातून. आणि कोणत्या बाजारला विसरू नका म्हणले? आषाढी कार्तिकी विसरू नका माझा, 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 आषाढी
आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग. नामदेवरायाच्या समोर देव पांडुरंग उभा राहिले आणि नामदेवरायांना सगळे संतांना म्हणले, बाबांनो तुम्हाला यायला महिन्याच्या 15 दिवसाच्या वारीला तर यायला नाही बनलं तरी 2 बाजारला का होईना विसरू मला नका. त्या टायमाला पांडुरंगाच्या डोळ्यातून धारा लागल्या म्हणले, सांगत से गुज पांडुरंग ह्या 2 बाजाराला म्हणजे आषाढी आणि कार्तिकी ह्या 2 वाऱ्याला तरी मला विसरू नका. आणि मग तसं विसरू नका म्हणल्यावर एकनाथ बाबा म्हणले ठीक आहे. एकनाथ बाबा काय म्हणतात, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि साधन निर्धारी आन नाही. ह्याच्यापेक्षा दुसरं साधन कुठं आहे का? नाही म्हणजे कुठंच नाही. कुठं तुम्ही तीर्थाला जरी गेलात, बघा ब्रह्मांडामधले तीर्थ सगळे काय असतील ते असतील. समचरण देवाचं कोणत्या तीर्थाला आहे का? कुठं बी बघा, कुठं बी या ब्रह्मांडामध्ये 4 धाम केले असतील कुणी बी. असा पाय समोर, पायाला पाय जुळून देव कुठं उभा बघितला का? आणि पायाचं दर्शन कुठं भेटलं का? कुठंच नाही. कुठं लांबून, कुठं नुसतं असं. पण फक्त एकच देवस्थान असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, आणि ते असं देवस्थान आहे की साक्षात पांडुरंग परमात्म्याचे पायाचं दर्शन. कुठंच नाही या ब्रह्मांडामध्ये पायाचं दर्शन कुठंच नाही. म्हणून नामदेवराय सदैव म्हणतात, देवा मला हेच दे, हेच देवा पै मागत. आणि चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा आहे ती देवा पै मागत, हे ती देवा पै मागत. ओ चरण सेवा खंडित, चरण सेवा खंडित. आयची देवा पै मागता हो चरण सेवा खंडिता हो चरण सेवा खंडिता चरण सेवा खंडिता. काय म्हणतात नामदेवराय, हेच देवा पे मागत आणि चरण सेवा अखंडित. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. काही सुद्धा नको म्हणले मला, फक्त सेवा. कुणाची? पांडुरंगाच्या फक्त पायाची, बाकी काही सुद्धा नको. म्हणून म्हणतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. ह्याच्यापेक्षा दुसरं साधन कुठंच नाही ब्रह्मांडामध्ये. कुठं जरी भजन कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोठे आणि हृदयी प्रगटे राम रूप. म्हणून हनुमंतरायाची सेवा आणि हनुमंतरायाचं भजन हे सगळ्यात प्रिय आहे. आणि म्हणून एकनाथ बाबा काय म्हणतात, ह्याच्यापेक्षा दुसरं साधन नाही, कोणतंच साधन नाही. कुठंच जरी गेलात तरी ह्याच्यासारखं साधन कुठंच नाही, भेटणार सुद्धा नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आपण स्वर्गाला गेलो आणि कुठं जरी गेलो तरी हे सुख सोहळा पुन्हा आपल्याला बघायला नाही. याविन अनेक तप साधन, याविन अनेक तप साधन, याविन अनेक तप साधन, याविन अनेक तप साधन, या विनानिक तप साधन, या विनानिक तप साधन, या विनानिक तप साधन, या विनानिक तप साधन. वाहत से अन विठोबाची, वाहत से अन विठोबाची, वाहत से अन विठोबाची, वाहत से अन विठोबाची.
पेक्षा कुठं साधन नाही न लगती सायास जावे वनांतरा. म्हणजे कुठंच आपल्याला जायची गरज नाही. आणि जर आपण कुठं गेलो तर काय होतंय आपल्याला अहंकार. काय होतं आपलं तीर्थाविषयी भाव नसतो आणि आपल्या मुखामध्ये नाम नसते. असतंय का नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जर तीर्थाला गेला तर काय अडचण नाही, पण काय पाहिजे नाम मुखामध्ये. नाम असेल तर त्या तीर्थाच्या पुण्याच्या डबल पुण्य भेटतं. आणि जर नाम मुखामध्ये नसेल तर भेटत नाही, भेटत नाही. म्हणून म्हणतात ह्याच्यापेक्षा दुसरं साधन नाही. एकनाथ बाबा म्हणतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही विठोबार रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा हरे रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा रखुमाये रखुमाये काय म्हणतात एकनाथ महाराज बघा. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. जर नामाचा उच्चारामध्ये रात्रंदिवस देवाची आवड असेल तर माणसाला तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. मग वैष्णवावर प्रेम करायला किंवा हृदयामध्ये कळवळाने